कांग्रेस नेता नाना पटोले ने नागपुर में मंत्री छगन भुजबल पर तीखा हमला बोला। पत्रकारों से बातचीत करते हुए पटोले ने आरोप लगाया कि भुजबल ओबीसी आरक्षण के मुद्दे पर नौटंकी कर समाज को गुमराह कर रहे हैं और दो समाजों के बीच टकराव पैदा करने की कोशिश कर रहे हैं। इसके साथ ही उन्होंने निधि वितरण के मामले में भी सरकार को कटघेरे में लिया। मला तर वाटतं भुजबळांनी ही नौटंकी सोडली पाहिजे। तुम्हीच मंत्रिमंडळात आहात, फालतूचं नौटंकी करून लोकांना दिशाभूल करू नका। महाराष्ट्रामध्ये त्यांनाही माहिती आहे की मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावून जे मित्र आहेत मोदींचे त्यांना महाराष्ट्र विकण्याचं काम, कमी पैशामध्ये विकण्याचं काम सुरू झालेलं हे त्यांनाही माहिती आहे। पण आज शैक्षणिक व्यवस्थेमध्ये ओबीसीचं आपण पाहिलं ते मंत्री आहेत स्वतः, मुलांच्या स्कॉलरशिप दिल्या जात नाही। परदेशी असतील, राज्यातल्या असतील, देशातल्या असतील, त्या स्कॉलरशिप सुद्धा दिल्या जात नाही। तुम्ही मंत्रिमंडळात आहात म्हणून या सगळ्याचा नौटंकी करण्यापेक्षा, जनतेची ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा आपण मंत्रिमंडळात असल्यामुळे आपण हा निर्णय काय घ्यायचा ते त्यांनी करायचं आहे। परवाच माझं विनियोजन बिलावर एक मीटिंग अजित पवारांच्या बरोबर झालेली होती। सगळे सचिव होते। त्यांच्या बोलण्यावरून असं लक्षात होतं की राज्याची आर्थिक परिस्थिती भयानक आहे। राज्य 8 लाख कोटीच्या वर कर्जात गेलेलं आहे। त्याचं म्हणजे आता सगळं आर्थिक बॅलन्स या राज्यातलं बिघडलेलं आहे। राज्यामध्ये सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत। ग्रामीण भाग असो, शहरी भागात असो, नॅशनल हायवे असो, या सगळ्या भागामध्ये आपण पाहिलं तर गड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते आहे। सरकार त्याला सुद्धा पैसे द्यायला तयार नाही। राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे। तोंडातला घास शेतकऱ्याचा हिसकला गेलेला आहे। काल सरकार स्वतःच मराठवाड्यामध्ये लोकांच्या बांधावर फिरताना आपण पाहत होतो आणि त्यांनी घोषणा पण केली की आम्ही पाठीशी आहोत। आता काय पाठीशी आहे? तात्काळ मदत केली पाहिजे। दिसतंय सरकार तिथं मौक्यावर गेल्यानंतर आता पंचनाम्याची वाट बघायची काय?